माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या विशेष सत्रामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा शब्द अनेकदा अभ्यास करत असताना किंवा काही वाचत असताना ऐकला असेल, वाचला असेल. तर हा सामाजिक करार म्हणजेच सोशल कॉन्ट्रॅक्ट नेमका काय आहे, यामागे कुठली विचारसरणी आहे, ही संकल्पना नेमकी काय आहे, कशी अस्तित्वात आली, याबाबत आज आपण जाणून घेऊया. सोशल कॉन्ट्रॅक्ट या थेरीचा विकास म्हणजेच ही थेरी मांडणारे तीन महत्वाचे विचारवंत म्हणजेच थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि जे रुसो हे. मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना थॉमस हॉब्स म्हणतो की माणसाचा स्वभाव हा फार वाईट आणि स्वार्थी आहे. जॉन लॉक म्हणतो की तो इतकाही वाईट नाहीये, माणसाचा स्वभाव हा चांगला आहे. आणि जे रुसो तर म्हणतो की माणसाचा स्वभाव हा अतिशय चांगला आहे. तर ही एक तफावत आहे तीन विचारवंतांमधली माणसाच्या स्वभावाबद्दलची. परंतु जॉन लॉक आणि जे रुसो यांच्यावरती थॉमस हॉब्स याचा फार मोठा प्रभाव होता. तर आज आपण जाणून घेऊया थॉमस हॉब्स यांच्या बाबत. जसं की आपण जाणतो की प्रत्येक विचारवंत हा एक काळाचं अपत्य असतं, तर जॉन लॉक सुद्धा याला अपवाद नाहीये. त्यांच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतूनच त्यांचे राजकीय विचार हे विकसित झाले. तर आता आपण बघूया थॉमस हॉब्स यांच्या स्टेट ऑफ नेचर बाबतचं वक्तव्य. तर स्टेट ऑफ नेचर याचा उल्लेख आधीही आलेला आहे. स्टेट ऑफ नेचर म्हणजेच ती अवस्था जी प्री पॉलिटिकल इरा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीची स्थिती, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट किंवा राज्य नव्हतं, सोसायटी नव्हती, बंधने नव्हती, कुठलीही अथॉरिटी नव्हती. मानव समाज अस्तित्वात होता, परंतु तो एक अनिष्ट आणि बंधनात बांधलेला असा नव्हता. अर्थातच एक नैसर्गिक अवस्था अशी की कुठल्याही प्रकारचं बंधन नसणारी राज्य निर्माण होण्यापूर्वीची अवस्था म्हणजेच स्टेट ऑफ नेचर. आता थॉमस हॉब्स यांच्या मते मानवाचा स्वभाव हा स्वार्थी, वाईट आणि निर्दयी, क्रूर असा होता. तर स्टेट ऑफ नेचर याचं वर्णनही त्यांनी अशा प्रकारेच केलेलं आहे की माणसाकडे फक्त नैसर्गिक अधिकार, नॅचरल राईट्स व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. आणि त्या काळामध्ये स्वतःचं संरक्षण करण्याकरिता किंवा स्वतः टिकून राहण्याकरिता जे वाटेल ते करणे हे योग्यच मानलं जात होतं. म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाचा प्राण घेतला तरीही ते योग्यच होतं. तुम्ही टिकून राहण्याकरिता काहीही करा, ते अगदी योग्य आणि योग्यच होतं. आपण असं म्हणूया की मनुष्य हा एकटा होता. स्टेट ऑफ नेचर मध्ये मनुष्य हा फार क्रूर होता आणि जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीचं त्यावेळी वातावरण होतं. जो जेवढा शक्तिशाली त्याची तेवढी त्या काळात
चालती होती, अशा प्रकारचं आपण स्टेट ऑफ नेचरचं वर्णन थॉमस हॉब्स यांच्याकडून केलं गेलं असल्याचं बघतो. तर अशा प्रकारची ही स्टेट ऑफ नेचर म्हणजे प्री पॉलिटिकल इरा हा होता. जीवन हे दुःखी होतं, शांतता नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाला जगायला आवडेल? आणि म्हणूनच सामाजिक करार हा पुढे आला. आता आपण बघूया सामाजिक करार म्हणजे नेमकं काय. तर सामाजिक करार म्हणजे प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एक सांगितलं की मी सर्व माझे अधिकार, फक्त एक अधिकार सोडून, तो म्हणजे जिवंत राहण्याचा, जगण्याचा अधिकार सोडून बाकी सर्व अधिकार जे नैसर्गिक अधिकार होते, म्हणजे अधिकारांची अशी काही विभागणीच नव्हती. आज जे आपण वर बघितलं की नैसर्गिक अधिकार सोडून दुसरे कुठले अधिकारच नव्हते. तर जे काय होते ते सर्व नैसर्गिक अधिकार होते. म्हणजेच जिवंत राहणे आणि जगणे हा एकमेव अधिकार सोडून बाकी सर्व अधिकार मी सोडून देतो आणि तुम्हीही ते सोडून द्यावे. मग ते अधिकार सोडून द्यावे, तर ते द्यावे कोणाला? तर ते द्यावे एका सार्वभौम प्रशासकाला, शासकाला, राज्याला, ऑथॉरिटीला किंवा जे काही सामाजिक कराराद्वारे नेमणूक केले गेलेलं असेल त्यांना. आणि आता हे फार महत्वाचं आहे की सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट याला सामाजिक करार का म्हणतात. राज्याची निर्मिती आपण प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या वेळी बघितली की कशी झालेली आहे. तसेच प्लेटोच्या आदर्श राज्याची निर्मिती कशी झाली, तर 3 क्लासमुळे झाली. पहिला ॲपेटाईट क्लास, ज्याचं प्रतिनिधित्व हे शेतकरी, व्यापारी यांनी केलं. दुसरा क्लास हा सैन्य क्लास, ज्यांचा सद्गुण हा शौर्य होता. आणि तिसरा क्लास हा शासक क्लास, ज्यांच्याकडे विवेक, सत्सक विवेक, बुद्धी असे सद्गुण होते. या 3 गोष्टी एकत्र येऊन प्लेटोचं आदर्शवादी राज्य निर्माण झालं होतं. तसंच सोशल कॉन्ट्रॅक्टचं असं आहे की हा जो सोशल कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे यामध्ये जी कुठली ऑथॉरिटी किंवा राज्य निर्माण केलं गेलेलं आहे ते राज्य यामधील पक्षकार नाही. द सॉव्हरन इज नॉट पार्टी. म्हणजे जर राज्याला हे अधिकार दिलेले आहे, राज्य निर्माण झालेलं आहे, राजाची निवड झालेली आहे, तर तो यामधील पक्षकार नाहीये. पक्षकार हे सर्व लोक आहेत आणि म्हणूनच याला सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. हा करार राज्य आणि जनता किंवा ती ऑथॉरिटी आणि ते व्यक्ती यांच्यामध्ये झालेला नसून व्यक्ती व्यक्तींमध्ये झालेला आहे. हे फार महत्वाचं आहे की सोशल कॉन्ट्रॅक्ट याला सोशल कॉन्ट्रॅक्ट किंवा सामाजिक करार असं का म्हणतात. जर याने राज्य निर्माण झालेलं आहे या करारा थ्रू, तर याला सामाजिक करार असंच का म्हणतात. तर याचं सर्वात महत्वाचं कारण हेच आहे की राज्य हे यामध्ये पक्षकारच नाहीये. सर्व व्यक्ती हे यामधले फक्त पक्षकार आहेत. ते एकत्र आले म्हणून या सामाजिक कराराची निर्मिती झाली. आणि या कराराला एकतर्फी करार असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या करारा थ्रू जो कुठला राजा किंवा शासक असेल त्याला सर्वात श्रेष्ठ असं मानलं गेलेलं आहे, त्याच्यावर कोणीच नाही. हॉब्स म्हणतो की हा करार पिढी दर पिढी टिकून आहे, अतूट आहे. आणि जर हा करार संपला किंवा तुटला तर पुन्हा स्टेट ऑफ नेचर मध्ये जी अवस्था होती तीच अवस्था येईल आणि पुन्हा अशांतता, अराजकता निर्माण होईल आणि पुन्हा जे मानवी स्वभाव होता स्वार्थी, रागीट, क्रूर, त्या पद्धतीचं वातावरण होईल आणि पुन्हा आपण सारे स्टेट ऑफ नेचर मध्ये जाऊ. म्हणून तो म्हणतो की हा एक अतूट असा करार आहे.
प्रत्येक व्यक्तीने म्हणजे दुसरा व्यक्ती देतोय या शर्तवरती आपले सर्व अधिकार फक्त स्वरक्षणाचा अधिकार सोडून त्या संप्रभू राजाला देऊन टाकलेले आहेत. समर्पण स्वतःच्या सर्व अधिकारांचं केलेलं आहे. आता फॉर्म बद्दल म्हणजेच सरकारचे स्वरूप कशा प्रकारे असावे याबद्दल हॉब्स म्हणतो की कुठल्याही प्रकारचे ते असू शकते, ते म्हणजे मोनार्की, एरिस्टोक्रॉसी आणि डेमोक्रेसी, कुठल्याही प्रकारचं. परंतु त्याचं असं मत होतं की मोनार्की असणेच हे योग्य आहे. मोनार्की म्हणजे एकाच निरंकुश शासन, एरिस्टोक्रॉसी म्हणजे काही लोकांचं शासन आणि डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाही म्हणजे अनेक लोकांचं शासन. तर त्याचं असं मत आहे की बहुसंख्य लोकांनी जर शासन केलं तर जी सत्ता आहे ती तेवढी पॉवरफुल राहत नाही, आणि एकाच शासन असेल तर सत्ता ही पॉवरफुल होते आणि जे काही नियम आणि कायदे केलेले असतील त्याचं पालन करण्याकरिता चांगल्या प्रकारे लोकांना भाग पाडलं जातं. तर हा जो सामाजिक करार आहे हा एकतर्फा आहे हे वर आपण बघितलंच आहे. त्यामुळे हा कायदेशीर असा वाटत नाही. अशा पद्धतीच्या टीका या सामाजिक करारावरती झालेल्या आहे. इतिहासात कुठल्याही प्रकारचा असा करार झाला आहे किंवा या संबंधीचा काही प्रयत्न झाला आहे अशा प्रकारची नोंद कुठेही आढळत नाही. आता थॉमस हॉब्सचं एक इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा आपण अशी म्हणूया की जे वातावरण ब्रिटनमध्ये सिव्हिल वॉरच्या वेळी होतं तेच वातावरण स्टेट ऑफ नेचरमध्ये म्हणजे प्री पॉलिटिकल एरा जोपर्यंत हा करार झाला नाही त्यापूर्वी होतं असं त्याचं मत होतं. म्हणजेच त्याच्या सामाजिक कराराची प्रेरणा हे जे इंग्लंडमध्ये सिव्हिल वॉर झालं त्यामधून आलेली आहे. थॉमस हॉब्स याला राज्यशास्त्रामध्ये असं काही करायचं होतं जे विज्ञानामध्ये न्यूटन आणि गॅलिलिओ यांनी त्या काळी केलं होतं. म्हणजेच जे काही नियम आधी होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वीचा आकार, या संबंधी जे काही तर्क कुतर्क होते आणि जे न्यूटन आणि गॅलिलिओ कोपर्निकस यांनी ज्या काही गोष्टी खोडून काढल्या त्याच गोष्टी ज्या काही राज्यशास्त्रामध्ये त्यावेळी अस्तित्वात होत्या आणि त्या खोडून काढून नवीन विचारसरणी आणि नवीन संकल्पना देणे हेच थॉमस हॉब्स याला करण्याची इच्छा होती राज्यशास्त्रामध्ये, जे वरील 3 शास्त्रज्ञांनी विज्ञानामध्ये त्या काळी केलं. आणि थॉमस हॉब्सची विचार प्रणाली ही अशा पद्धतीची का झाली याबाबत एक आख्यायिका आहे. ते खरं मानावं की नाही याबाबत मी सुद्धा साशंक आहे. परंतु त्याने स्वतः त्याचा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी ब्रिटनवरती हल्ला केला गेला होता त्यावेळी त्याच्या भीतीमुळेच त्याचं असं मत आहे की तो एक प्रीमॅच्युअर बेबी आहे. त्याचा जन्म हा आधीच झाला होता, एका विशिष्ट कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच. त्यामुळे तो स्वतःला असं म्हणतो की थॉमस आणि भीती हे 2 जुळे भाऊ आहेत. म्हणजे त्याच्या आईने भीतीमुळेच त्याचा जन्म त्याला आधी जन्म दिला असं तो म्हणतो, आणि त्याही गोष्टीचा त्याच्या विचारप्रणालीवरती फार मोठा प्रभाव पडल्याचं जाणवतं. थॉमस हॉब्स याने लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही ग्रंथ म्हणजे डी सिबे आणि लिव्हियाथन. ज्यावेळी ब्रिटनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं त्यावेळी त्याने राजघराण्याला समर्थन दिलं आणि त्यांच्या समर्थनार्थ जे काही लेखन सुरू केलं त्यामुळे त्याच्या जीवाला ब्रिटनमध्ये धोका निर्माण झाला आणि त्यामुळे त्याला फ्रान्समध्ये पॅरिस येथे शरण घ्यावी लागली. आता आपण बघूया की थॉमस हॉब्स याचे राज्याबद्दलचे विचार काय होते. सर्वप्रथम तर स्टेट ऑफ नेचर आपण बघितलेलंच आहे, त्यानंतर राज्याची निर्मिती कशी झाली हेही आपण बघितलेलंच आहे. तर थॉमस हॉब्स हा जे राज्य आहे
म्हणजे राज्य म्हणजे नेमकं काय ते याबाबत एक मेकॅनिक थेरी म्हणजे ज्याला आपण यंत्र थेरी असं म्हणू शकतो की राज्य म्हणजे एक मशीन आहे आणि मशीनचं किंवा एखाद्या यंत्राचं काम काय असतं तर लोकांना सुखसुविधा देणे. तर राज्याने लोकांना सुखसुविधा द्याव्या या पद्धतीच्या द्वारे राज्य असावं हा त्याचा सिद्धांत आहे राज्यासंबंधीचा. आणि जो संप्रभू आहे राजा त्याचे आदेश म्हणजेच कायदे असतील त्याच्या विरुद्ध कोणीही नसणार. तो एक संप्रभू सर्वश्रेष्ठ असेल आणि त्याला दंड दिला जाऊ शकणार नाही. तसेच राजा म्हणजेच शासक हा असीमित असेल. त्याला कुठल्याही प्रकारची सीमा मर्यादा असणार नाही आणि तो कुठल्याही बाबीला आणि कशालाही उत्तरदायी असणार नाही. त्याच्याकडेच सर्व अधिकार असतील जे की सामाजिक कराराद्वारे त्याला प्राप्त झालेले आहे. व्यक्तींनी ज्याचं समर्पण केलेलं आहे. आणि कधी युद्ध व्हावं कधी शांतता प्रस्थापित व्हावी हा देखील अधिकार हा शासकालाच असेल. तर थॉमस हॉब्स म्हणतो की व्यक्तींनी राज्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं कारण शांतता टिकून राहण्याकरिता ते आवश्यक आहे. फक्त राज्याच्या आज्ञेचं उल्लंघन हे व्यक्ती एकाच वेळी करू शकतात आणि ती वेळ म्हणजेच जो एक अधिकार जो व्यक्तींनी सामाजिक करार करत असताना आपल्या जवळ राखून ठेवला होता तो म्हणजे आत्मरक्षणाचा अधिकार. या अधिकारावर जर शासकाकडून किंवा राजाकडून गदा येत असेल तरच आणि तरच राजाविरुद्ध विद्रोह करावा आणि त्याच वेळी राजाचे शासकाचे कुठलेही आदेश हे मानले जाऊ नये पाळले जाऊ नयेत. कारण जीवन जगण्याचा अधिकार हा अधिकार सामाजिक कराराद्वारे राजाला दिला गेलेला नाहीये. जीवन जगण्याचा अधिकार हा व्यक्तींनी स्वतःकडे ठेवून दिलेला आहे. त्यामुळेच राज्य हे व्यक्तींचे जीवन हिरावून घेऊ शकत नाही. हॉब्सचे न्याय संदर्भाचे विचार थॉट्स अबाउट जस्टिस. हॉब्स म्हणतो की न्याय म्हणजे एक नैसर्गिक न्याय आहे. आपण दुसऱ्यासोबत तसाच व्यवहार करणे जो आपण स्वतःसोबत करतो म्हणजेच न्यायाची स्थापना होईल. त्याचा न्यायाचा सिद्धांत हा नैसर्गिक अधिकार आणि नियम याच्यावरच अवलंबून आहे. हे झाले न्याय संदर्भातील विचार. एक फार महत्वाचं कोटेशन इथे थॉमस हॉब्सचं आहे जे म्हणजे की तो म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हे स्वतंत्र इकाई आहे आणि राज्य ही एक बाहेरची वस्तू आहे. जसे की आपण बघतो प्लेटोचं राज्यासंदर्भाचं जे विचार आहेत त्यामध्ये प्लेटोने जी आंगिक थेरीचा सिद्धांत दिला आणि एरिस्टॉटलनेही पुढे तोच कंटिन्यू केला की राज्य म्हणजे एक शरीरासारखं आहे आणि व्यक्ती म्हणजे त्याचे अवयव. तर त्या पद्धतीने थॉमस हॉब्स म्हणजे व्यक्ती प्लेटो आणि एरिस्टॉटल यांचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये व्यक्ती राज्यापासून बाहेर जाऊ शकत नाही. तर थॉमस हॉब्स जो म्हणतो की राज्य ही एक बाहेरची वस्तू आहे आणि मशीन सिद्धांत जो आपण वर बघितलाय की व्यक्तींच्या सुखसुविधेकरिताच व्यक्तींनी राज्याची निर्मिती केली. थॉमस हॉब्स याला व्यक्तिवादी विचारवंत म्हणून सुद्धा ओळखलं जातं, परंतु यामध्ये विरोधाभास आहे. तो असा की जी राज्यसत्ता आहे ती निरंकुश असेल, तो लेवियाथन टाईप राज्यसत्ता असेल, म्हणजेच कोणालाही काही बोलण्याची किंवा काही शासकाविरुद्ध करण्याची मुभा नसेल. आणि या परिस्थितीमध्ये व्यक्ती स्वतंत्र किंवा व्यक्तिवाद हा कसा असू शकतो तर बऱ्याच विचारवंतांनी थॉमस हॉब्स याला व्यक्तिवादी म्हटलेलं आहे. कारण त्याचं असं दिलं जातं की
थॉमस हॉब्स याने सामाजिक कराराचा जो सिद्धांत दिला तो कशासाठी दिला, तर जे स्टेट ऑफ नेचर मध्ये होतं की व्यक्ती हा स्वार्थी होता, स्वभावाने क्रूर होता आणि जिसकी लाठी इसकी भैंस या पद्धतीची अवस्था होती, यामधून व्यक्तींना बाहेर काढणे आणि एक चांगलं आयुष्य त्यांच्या वाटेला यावं, एक चांगलं जीवन त्यांनी जगावं, त्याकरिता नियम आणि अटी असाव्या आणि हे चांगलं जीवन तेव्हाच होऊ शकतं या स्टेट ऑफ नेचर मधून मनुष्य त्यावेळेस बाहेर असू शकतो ज्यावेळी एक निरंकुश शासक असेल. म्हणून एक निरंकुश शासक आणूनच त्यांचं जीवनमान उंचावण्याकरिता त्याने सामाजिक कराराचा सिद्धांत दिला आणि म्हणूनच थॉमस हॉब्स याला व्यक्तिवादी स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, एक जनक म्हणून नाही परंतु एक बौद्धिक समर्थक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या बरोबरच आपला थॉमस हॉब्स यावरील ही आजची मालिका समाप्त झालेली आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.